माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आपण जर का या घटनेला कारणीभूत असलेल्या व्यक्तीचा राजीनामा घेणार नसाल तर तो घटक पक्षच आपण सत्तेतून बाहेर काढून टाकावा। आपल्याला त्या पक्षाची, त्या घटक पक्षाची गरज नसावी, कारण माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि आपण एवढे दिवस या घटनेवर शांत बसणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे। भाषणामध्ये आपण ओरडून ओरडून सांगत होता की आम्ही न्यायासाठी लढू, आम्ही सत्तेसाठी लढू, आम्ही गोरगरीब कष्टकरी बांधवांसाठी लढू। मात्र ज्यावेळी गोरगरीब कष्टकरी जनतेवर अन्याय होतोय आपण शांत का आहात? आपला या पाठीमागे काही रोल आहे का, असा देखील संशय जनतेला यायला लागलेला आहे। म्हणून आरोपींना तात्काळ फासावर लटकवणे हे प्रथम कर्तव्य आपलं आहे। फासावर लटकून देखील या परिवाराला, या जनतेला, या समाजाला न्याय मिळणार नाही। मात्र तरी देखील फुल ना फुलाची पाकळी हा आक्रोश जर का शांत करायचा असेल तात्काळ आरोपींना फासावर लटकावं, एवढंच या जनतेचा आक्रोश घेऊन या संभाजीनगरमध्ये आज क्रांती चौकातून आम्ही उतरलो आणि विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी जाऊन विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आमचा हा आक्रोश आम्ही पोहोचत आहोत। यंत्रणांवरती दबाव केला जातो असं काही? नक्कीच यंत्रणाच ही ढिसूळ झालेली आहे। आपल्याला बघायला मिळालं की या प्रकरणात यंत्रणाच मिसळून दिसली। असे व्हिडिओ समोर आले की पोलीस प्रशासन असेल, इतर अधिकारी असतील किंवा काही खंडणीखोर असतील या यंत्रणेमध्ये सहभागी होते। हे महाराष्ट्राची ओळख अशीही व्हायची, सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन सगळं जे काही चांगलं चाललेलं आहे त्याच्या सोबत एकत्र यायचं। आणि आज जे महाराष्ट्रामध्ये जे वाईट चाललेलं आहे आणि विशेषकर जे बीडमध्ये ज्या संतोष देशमुखची क्रूर हत्या करण्यात आलेली आहे आणि त्याच्या अगोदर पोलिसचा रोल काय होतं आणि हत्येच्या नंतर पोलिसाचा रोल काय होतं, याचा निषेध करण्यासाठी कुठेतरी हे थांबायला पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये आपण फक्त एका वाल्मिक कराराला टार्गेट करून होणार नाही, असे अनेक वाल्मिक करार जे आहे ते सरकारने तयार केलेले आहे। सर्व जिल्ह्यामध्ये तुम्हाला एक वाल्मिक करार दिसेल ज्याला सरकारने पैसा पुरवलेला आहे, ताकद देत आहे आणि त्यांना असं वाटतं की माझ्याकडे सगळं ताकद आहे, मी सरकारलाही घाबरणार नाही, मी पोलिसांनाही घाबरणार नाही, मी न्याय व्यवस्थेलाही मानणार नाही। म्हणून हे सगळं याचा निषेध करण्यासाठी कुठेतरी सगळं समाजाने एकत्र येण्याची आवश्यकता होती, म्हणून सगळे लोक आज एकत्र आलेले आहेत।